श्री स्वामी समर्थ. धरला आमच्या चिवताईचा नाश्ता. आज कामं आहेत पण पहिल्यांदा चिवताईसाठी नाश्ता द्यायला. हा चिवताईचा नाश्ता आहे. आज चिवताई साबुदाण्याची खिचडी खाते उपवासाची. हां, तुम्हाला दाखवते की मी साबुदाण्याची खिचडी खाते, नाश्ता करते. आता गेली नाश्ता करायला. त्याआधी बोलली कामं तर खूप आहेत पण पहिल्यांदा मला स्वतःला नाश्ता करून घेते. त्यासाठी मला स्वतःला चणे उकडलेत आणि चण्यांमध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर टाकायची, टॉमॅटो तुम्हाला जे आवडतं ते टाकून खायचं. त्याच्याने ते शरीरासाठी चांगलं असतं. आणि मला कांदा आवडतो, मी कांदा मिरची टाकून घेतली आणि पहिल्यांदा खाऊन गेले. मी किचन काहीच आवरलं नाही कारण आज किचन पूर्ण धुवून काढायचं होतं. सगळं किचन क्लीनच करायचं. मी पहिल्यांदा नाश्ता करावा मग सगळं आवरावं, म्हणजे सगळं आवरायला ताकद येईल. त्याच्यामुळे बघा कसं किचन सगळं तसंच पडलं आहे. भांडेही बघा पूर्ण बेसिंग भरलं आहे भांड्यांनी. पण बोलली हे सगळं निवांत आवरेल, पहिले नाश्ता करून घेऊया. आता जाते चिवताईजवळ आणि नाश्ता करून घेते. आली माझ्या चिवताईजवळ. माझी चिवताई बघा कशी बसली आहे, लोडला टेकून बसली, आपली निवांत नाश्ता करते. खूप गुणी आहे ती माझी पोर. निवांत बसली आपली नाश्ता करत. मी पण करते. तिला विचारलं तू नाणी खाणार आहे का, तर हा म्हणते. तिला आवडतात त्याच्यामुळे आता तिला पण चालते थोडीशी आणि नाश्ता करून घेते. आता नाश्ता करून घेतले, आता किचनकडे वळते. सगळं आज पूर्ण किचनची क्लिनिंग करायची आहे. कारण खूप दिवस विचार करते किचन धुईल सगळं काढेल, पण मुलीमुळे वेळच भेटत नाही. मग आज सगळं धुवायला काढलं आहे. आज किचनची क्लिनिंग काढली. सगळं भांडी खाली उतरून घेतलेत आणि स्टाईलपासून वरपासून खालपर्यंत सगळंच घासून घ्यायला धरलं आहे. कारण तर जसं आपण फोडणीला तेल टाकतो ते तेल उडतं आहे, भाजीला टाकली तरी ते तेल उडतं आहे, सगळं तेलकट आहे. आणि ही बटणं बघा त्यांच्यावर तर जास्त तेलकटपणा, त्याच्यामुळे ते घासून सगळं क्लीन करायला धरलं आहे. पूर्ण सगळं चिकटपणा तो निघत नाही एवढं जोरात घासून पण. त्याच्यामुळे आता ते पूर्ण क्लीन करून घ्यायला लागले. आणि शेगडी पण माझी खूप खराब झालेली. मग विचार केला आज पहिल्यांदा सगळं साफ करून घेते. बघू शकता तुम्ही किती कचरा, किती हे झालेलं आहे, सगळं किचन नाही झालं. आणि पहिल्यांदा सगळं किचन ते घासून घेतलं, सगळं काढून घेतलं नीट. आता म्हणजे प्यायचं पाणी आहे हे. तर ते इकडे जे धुतलेले त्या साईडला सरकून ठेवते, म्हणजे त्याच्यात काही उडायला नको. ते करून घेतलं. आमच्याकडे एक्वागार्ड आहे पण ते सध्या काही खराब झाले, त्याचे पार्ट काहीतरी गेलेले आहेत. मिस्टर पार्ट मागवणार आहेत पण अजून मागवले. आणि त्याच्यामुळे आम्ही सध्या बिस्लरीची बिस्लरीज घेऊन येतो. मग 4-5 बिस्लरीची बॉटल आणल्या की होऊन जातं. कारण एक बिस्लरीचा कॅन आहे तो मला वाटते 10 लिटरचा असतो. 5-6 मध्ये 4-5 दिवस जातात पिण्यापुरते. तसं KDMCचं पाणी चांगलं असतं पण ते मी नाही प्यायला वापरत. इकडे बघा भांडी घासून ठेवलेली होती, म्हणजे ती पहिल्यांदा लावून घेऊया. एक थोडंसं किचनचा अर्धा भाग घासायचा राहिला तर पहिले भांडी लावून घेते आणि मग ती भांडी घासून घेते आणि मग परत स्वच्छ करते, म्हणजे काहीच राहणार नाही. नंतर भांडी घासल्यानंतर परत किचन आवरायला लागेल, त्याच्यापेक्षा लावून घेते आणि नंतर ती घासून पण घ्यायला धरले जेवढी आहेत. आणि पूर्ण बेसिंग भरलं होतं भांड्यांनी. ती सगळी भांडी क्लीन करून घेतली पहिल्यांदा, सगळी घासून घेतली. खूप भांडी साचली होती कारण तर मी सगळं किचनच आवरायचं ठेवलेलं. आता ती सगळी भांडी घासून घेतलीत मी, निवांत स्वच्छ करून घेतली सगळी. आता ते पाणी थोडंसं निथरवते आणि त्याला बाहेर ठेवते गॅलरीमध्ये, तोपर्यंत ते पाणी निथरेल. भांडी लावायला पण तो ओली लावायला लागणार नाही. चिवताई आहे माझ्या चिवताईने बघा तिकडे तिच्या बाहुलीला कपडे घातलेत.
एवढं सगळं आवरता दुपारच्या जेवणाची वेळ होत आली. त्याच्यामुळे मग बोलले पहिल्यांदा चिवताईला भूक लागली का मग काही थांबणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा तिच्यासाठी मला डाळ भाताचं कुकर लावून घेऊ दे. त्याच्यामुळे मी डाळ भाताचं कुकर लावून घेतलं. इकडे बघा किचन ओट्याचा भाग आहे तेवढा साफ झालेला आहे. त्याच्यामुळे पहिले ते स्वच्छ करून घेतलं आणि कुकर लावून घेतला. चिवताईला माझ्या भूक लागली तरी टेन्शन नाही. कट्टा लावून घेतला, सगळं किचन धुवून घेतलं आहे. आणि आता बोलली रॅक आहेत ते सगळ्या पुसून घेऊ दे स्वच्छ. त्याच्यामुळे आता सगळ्या लिक्विड टाकून रॅक पुसून घ्यायला धरलं. किचन साफ केल्याचं चांगलं तरी वाटतं. बघा आता तिच्या पावलीला नवीन दुसरे कपडे घातले आणि आता ती तुम्हाला दाखवते की बघा मी माझ्या पावलीला कपडे घातलेत म्हणून. आपण काही काम करत असलं का ते एकदम शहाण्या बाळासारखं खेळतं. मध्ये मध्ये येत असते सांगायला, काहीतरी सांगत असते येऊन. तिच्या प्रत्येक प्रश्नाला हो हो म्हणायचं. एकीकडे आपलं पूर्ण रॅक पुसून घेतलं. आता मला खाली पूर्ण लादी पण पुसायची होती. रोज पुसून घेते पण आज बोले हातानेच पुसून घेऊ दे. रोज पोछाने पुसते, आज नाही, आज हातानेच सर्व पुसणार आहे. आणि फ्रीज पण खूप खराब झालं. फ्रीजवर तिला खडू, कलरचे खडू असतात ना, त्याच्याने सगळ्या फ्रीजवरती रेगोट्या मारून ठेवल्या. मग त्याच्यामुळे फ्रीज पुसला. आता कानाकोपऱ्यातून सगळं हाताने लादी पुसून घेतली. किती स्वच्छ निघालं. हाताने लादी पुसली म्हणजे ती स्वच्छ निघते. पोछ्यापेक्षा तरी हाताने स्वच्छ निघते. म्हणून किचन सगळं हाताने स्वच्छ करून घेतले. अशा पद्धतीने मी धरले. किचनची साफसफाई सगळी केली. आता माझी एवढी किचनची साफसफाई कशी तुम्हाला वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला चॅनल नवीन आहे, तुमच्यामुळेच माझा चॅनल चालणार आहे. चला तर भेटूया पुढच्या